नमस्कार मित्रांनो, आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी. शिंदे गटाचा आमदार आता कोर्टाच्या कचाट्यात. आमदारांची आमदारकी धोक्यात. जाणून घेऊया सविस्तर बातमी काय आहे. पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून आमच्या महान्यूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला सर्वप्रथम याच चॅनलवर मिळतील. मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत असून शिंदे गटाच्या पहिल्या आमदाराची आमदारकी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर आणखी 3 आमदार मोठ्या संकटात सापडले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याशी केलेली गद्दारी आता शिंदे गटाच्या आमदारांना महागात पडत असल्याचं चित्र असून निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी कोर्टाने हा मोठा निर्णय दिला आहे. प्रतिज्ञापत्रातील माहिती चुकीची असल्याने या आमदारांची कायदेशीर बाजू कमकुवत ठरली असून हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. आता संबंधित आमदारावर खटला चालणार असून या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राजकारणात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात गेल्या 5 वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षात कोण जिंकणार हे अद्याप निश्चित नसले तरी सुप्रीम कोर्टातील लढाईसाठी 21 एप्रिल ही तारीख अंतिम करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेनंतर उद्धव ठाकरे यांच्या काही नेत्यांनी विविध आमदारांविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांचा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागेल असा अंदाज शिवसैनिकांना होता आणि आता पहिला निकाल त्यांच्या बाजूने लागल्याने जल्लोष पाहायला मिळत आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय समीकरणे आणि आमदारांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाया पाहता एकेका आमदाराला आपली आमदारकी गमवावी लागणार हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा हा मोठा विजय मानला जात आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेली चुकीची माहिती शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्या अंगलट आली आहे. या प्रकरणी काँग्रेस आणि शिवसेना नेते बाळासाहेब थोरात यांनी दाखल केलेल्या याचिकेला आव्हान देणारी खताळ यांची याचिका संभाजीनगर खंडपीठाने फेटाळून लावली आहे. तुमची आमदारकी कशी काय निवडून आली असा थेट सवाल न्यायालयाने विचारला असून आता खताळ यांच्यावर कायदेशीर खटला चालणार आहे. भाजप आणि शिंदे गटाने सत्तेच्या आणि पैशांच्या जोरावर बेकायदेशीरपणे निवडणूक जिंकली असून अमोल खताळ यांनी गैरमार्गाने विजय मिळवल्याचा दावा शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि बाळासाहेब थोरात यांनी केला होता. या याचिकेत खताळ यांनी उत्पन्नाबाबत चुकीची माहिती दिल्याचे नमूद करण्यात आले होते. या प्रकरणी न्यायमूर्ती किशोर संत यांच्यासमोर सुनावणी झाली असून न्यायालयाने आमदार खताळ यांचा अर्ज फेटाळत त्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. प्रतिज्ञापत्रात माहिती दडवणे हा लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत गंभीर विषय असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. या सुनावणीनंतर अमोल खताळ यांची अपात्रता घोषित होईल असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. सध्या एकनाथ शिंदे यांचे मुंबईतील 2, पश्चिम महाराष्ट्रातील 1 आणि मराठवाड्यातील 3 असे एकूण 6 ते 7 आमदार संकटात असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना सोडल्यानंतर जे आमदार अडचणीत आले आहेत त्यामध्ये प्रताप सरनाईक, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत अशा अनेक नेत्यांचा समावेश असून त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. कोर्टाच्या या भूमिकेनंतर आता अमोल खताळ यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू राहणार असून शिंदे गटाचा पहिला आमदार आता कोर्टाच्या कचाट्यात सापडला आहे. नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बघत रहा आपले आवडते न्यूज चॅनल महान्यूज. जर तुम्ही अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा.